श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व ताईंनी लक्षात असू द्या, आपल्याला घरामध्ये हा एक उपाय करायचा आहे आणि तो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हा आपल्याला उपाय करायचा आहे. अंघोळीच्या पाण्यात न चुकता न विसरता आपल्याला या दिवशी ही एक वस्तू टाकायची आहे. गुढीपाडवा हा अत्यंत खूप शुभ दिवस आहे. 3 मुहूर्तापैकी हा एक शुभ दिवस मानला जातो. या दिवशी आपण चांगल्या कामाची सुरुवात करत असतो व आपला नवीन वर्षाचा मराठी वर्षाचा पहिला दिवस आहे. नवीन येणारे नवीन वर्ष सुखाचे जाण्यासाठी व आपल्यामधील निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक गोष्ट न विसरता आपल्याला टाकायची आहे. ही वस्तू प्रत्येकाच्या घरात असते, त्याचाच आपल्याला वापर करायचा आहे. हा चमत्कारिक व अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. माता लक्ष्मी प्रसन्न होते, आपल्यामधील नकारात्मकता ही निघून जाते व आपण जे कष्ट करतो त्याचे आपल्याला फळ मिळते. आता गुढीपाडवा हा दिवस खूप शुभ आहे, म्हणून या दिवशी आपण अभ्यंग स्नान करायला पाहिजे. जसे आपण दिवाळीला अभ्यंग स्नान करतो, तसं गुढीपाडव्यापासून आपण जसं नवीन वर्षाची सुरुवात करतो, सर्व काही विसरून वगैरे नवीन गोष्टी घेतो, नवीन सुरुवात करतो, तशाच प्रकारे आपण दिवाळीला जसं करतो तसं आपण गुढीपाडव्याच्या दिवशी देखील अभ्यंग स्नान करायला पाहिजे. घरातील सर्वांसाठी हा उपाय करायचा आहे. आता सकाळी तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये न चुकता चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही आपल्या घरात असतेच, त्यामुळे चिमूटभर हळद आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. हा हळद प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतच्या पाण्यामध्ये तुम्हाला न विसरता चिमूटभर हळद टाकायची आहे. ही हळद अंघोळीच्या पाण्यात टाकताना आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची व आपल्या कुलदेवीचे स्मरण करायचे आहे. न विसरता आपण आपल्या कुलदेवीची व स्वामी महाराजांचे नामस्मरण करायचे आहे व ती चिमूटभर हळद आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे. जेव्हा तुम्ही अंघोळ करत असाल तेव्हा तुम्हाला ओम नमो विष्णुवे नमः हे तुम्हाला 7 वेळा म्हणायचे आहे व अंघोळ झाल्यानंतर लगेच कपडे परिधान केल्यानंतर तुम्ही पूर्वेकडे तोंड करून सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल, तुम्हाला अर्घ्य द्यायला पाणी खाली कोणाच्या गॅलरीत पडेल, कोणी काही ना काही प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळे तुम्हाला तिथे जमत नसेल तर तुम्ही बिनधास्त बाथरूममध्येच पूर्वेकडे तोंड करून बाथरूममध्येच सूर्याला अर्घ्य देऊ शकतात. ज्यांची फ्लॅट सिस्टीम नाही, ज्यांना सूर्य दिसतच आहे समोर, तर त्यांनी तिथे अंगणामध्ये वगैरे अर्घ्य द्यायचे आहेत. तर अर्घ्य देताना कसे द्यायचे आहे, तर तांब्यामध्येच पाणी घ्यायचे आहे, हळद कुंकू अक्षदा फूल त्यामध्ये टाकायचे आहे. जर हे नाही केले तरी चालेल, फक्त पाणी घेतले तरी चालेल. ज्यांचे अंगण आहे त्यांनी अंगणात अर्घ्य द्यावे पूर्वेकडे तोंड करून. अशा सोप्या पद्धतीने हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपली देवपूजा झाली की लगेच तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तो व्हिडिओ. तर आपल्याला लाल व पिवळ्या पोटलीचा उपाय मी सांगितलेला आहे. तो न चुकता तो उपाय तुम्हाला करायचा आहे आणि तो जो उपाय आहे तो 12च्या आतमध्ये केला तर खूपच चांगला आहे. तो लाल पिवळ्या पोटलीचा उपाय नक्की करा, तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्की 100% येणार म्हणजे येणार. खरंच या दिवशी हे उपाय करा, याची तुम्हाला नक्की फायदा होईल. हे उपाय नंतर पण करू शकतो, परंतु काही गोष्टींना त्याच दिवशी मान असतो, म्हणून हे तोडगे उपाय नक्की तुम्ही न विसरता करा. त्याचबरोबर दुसरा उपाय, अंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाचे 1 पान तरी टाकायचे आहे. कडुलिंबाचे पान अत्यंत औषधी व गुणकारी असते. नेहमी हा उपाय तर करत असतो आपण काही अमावास्येला वगैरे, पण काही दिवशीच त्याचे खूप महत्त्व असते. म्हणून आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी न चुकता हा उपाय आपल्याला करायचा आहे. परंतु काही वर्षातील एक दिवस
दिवसालाच प्रत्येक गोष्टीचे महत्त्व असते. त्यामुळे आपल्याला न चुकता हा देखील उपाय करायचा आहे. नक्की या दिवसाचा फायदा घ्या. लवकर उठा व तुम्हाला सुट्टी असेल, तुम्ही म्हणाल नाही उशिरा उठतो आणि मग नंतर करतो, तसं करू नका. गुढीपाडव्याच्या दिवशी लवकर उठून घर वगैरे स्वच्छ करून अंगणामध्ये सडा रांगोळी वगैरे करून उंबरठा लेपन नक्की करा. घराला तोरण वगैरे लावून आपण गुढीपाडव्याच्या दिवशी आपले कडुलिंबाचे पाने आपल्या म्हणजेच अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्याचबरोबर हळद चिमूटभर टाकायची आहे. तो उपाय करायचा शुभ आणि आरोग्यदायी मानले गेलेला आहे. यामुळे त्वचा रोग दूर होतात, शरीरातील नकारात्मकता नष्ट होते आणि नवीन वर्षाची सुरुवात आरोग्यदायी व सकारात्मकतेने होते. म्हणून आपल्याला हा देखील उपाय करायचा आहे. उंबरठा लेपन वगैरे झाल्यानंतर गुढी उभा आपल्याला 7 वाजताच करायचे आहे, कारण अमावस्या अगोदरच 7 पर्यंत संपत आहे. त्याच्यानंतर तुम्ही गुढी उभा केली तरी काही हरकत नाही. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला तुम्हाला मी सांगितलेले जे उपाय आहेत, जे अंघोळीच्या पाण्यामधील आपली जी निगेटिव्हिटी आहे शांतता वगैरे भेटण्यासाठी, तर आपल्याला तो चिमूटभर पाण्यामध्ये हळद टाकायची आहे व आपल्याला स्नान करायचे आहे. त्याचबरोबर अर्घ्य द्यायचे आहे सूर्याला. त्याच्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मागच्या अपलोड केलेला आहे जो व्हिडिओ, तो पिवळा आणि लाल पोटलीचा, तो देखील तुम्ही करू शकता. त्याचबरोबर नारळाचा उपाय करा. अशा प्रकारे मी तुम्हाला जे उपाय करायचे आहे घरासाठी, आपल्या लेकराबाळांसाठी व आपल्या घरात धन धान्य लक्ष्मी प्राप्तीसाठी जे उपाय आहेत ते मी बऱ्याच व्हिडिओ अपलोड केलेले आहे, त्याच्यामध्ये आहे, तर तुम्ही ते जाऊन पाहू शकता. अशा प्रकारे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा नवीन अपडेट्ससाठी. आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.